यवतमाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळच्या सुधाकर नगर येथील 68 वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून जीवन संपवलंय. या शेतकऱ्याने बँकेच्या कर्जाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. या शेतकऱ्याचं वय 68 वर्ष होतं. दत्ता जाधव असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. बँकेच्या कर्जाला कंटाळून या व्यक्तीने आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटमधून समोर आलंय. दत्ता जाधव यांनी बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घेतलं. जास्तीचं कर्ज काढल्यामुळे शेतकऱ्याच्या मनावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली. ती नोट 5 पानांची होती. या 5 पानी चिठ्ठीत शेतकऱ्याने जवळच्या लोकांना आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शेतकरी दत्ता जाधव यांच्याकडे 7 ते 8 एकर शेती होती. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घेतलं होतं. कर्जाचे वेळेवर हप्ते भरले जात नव्हते. परतफेड होत नव्हती. दिवसेंदिवस या कर्जाची रक्कम फुगत चालली होती. त्यामुळे दत्ता जाधव यांना मोठ्या प्रमाणात मानसिक तणाव होता.